घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे पवित्र स्मृतीला वंदन करतो। आज आपल्या या निजामपूर विभागामध्ये आणि खास करून या तासगाव गावाच्या अत्यंत देखण्या अशा या ग्राउंड्सवरती गेले 3 दिवस NPL म्हणजे काय त्याचं आहे निजामपूर विभाग निजामपूर प्रीमियर लीग ह्या माध्यमातून हे जे का भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेले होते आणि त्याचा आता सांगता समारोप होतोय। शेवटचा आम्हाला वाटलं होतं की फायनलचा सामना बघायला मिळेल, परंतु माणगावला झालेली ट्रॉफिक आणि येणेला झालेला उशीर त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सगळ्याच कार्यकर्त्यांचे संयोजकांचे फोन येत होते आणि याचं आम्ही निश्चित केलेलं होतं आणि म्हणून थोडासा उशीर झाला। या कार्यक्रमासाठी खास करून व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच वेगवेगळ्या विविध पक्षाचे सर्व मान्यवर मंडळी की जेणेकरून गेले 3 दिवस त्यांचं योगदान आहे अशी ही सगळीच मान्यवर मंडळी आणि खास करून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक मंडळी आणि ज्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि असे सामने खेळवले गेले होते। त्याच्यामध्ये 1 नंबर हरी पवार यांचा संघाने पहिला नंबर पटकावलेला आहे आणि नितीन पवार आणि राम घाडगे। पण नितीन तुझं नाव पुढं होतं म्हणून तुझं नाव पहिलं घेतलं, तूच मगाशी सांगितलंस की नितीन पवार आणि राम घाडगे, तर असे ह्या दोघांनी पहिला आणि दुसरा आणि तिसरा कोणी पटकावलं काय राजेश कदम। अरे वाह, तर या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि मग ज्या बनियान दिसत आहेत, ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत आणि ज्यांनी योगदान दिलेलं आहे, गोडंबे आम्हाला कल्पना आहे की तुम्ही सगळ्या मंडळींनी यथाशक्ती यथासांग प्रत्येकाने ज्याला जसं शक्य झालं तसं त्याने योगदान दिलेलं आहे। त्याच्याशिवाय एवढे मोठे सामने भरू शकत नाही आहेत, कारण आम्हाला कल्पना आहे सर्व सोंग करता येतात, पैशाचं सोंग कोणीच करू शकत नाही आहेत। आणि मग तुम्ही सगळ्याच मंडळींनी ही जी काही दानशूर मंडळी आहात की ज्याला जशी ताकद होती त्यांनी दिलेलं आहे। आता पुढच्या वेळेला आता स्पर्धा लागेल, चढाओढी लागेल, यावेळेला कदाचित तू दिलेलं दुसरा कोणतरी पुढं पैदा करू आपण एखादा, काही काळजी करू नकोस। तर याप्रमाणे आता जे काय संयोजकांनी खास करून जे नियोजन केलं ते अत्यंत देखणं नियोजन आहे, कारण ह्याला नियोजनच खरं म्हणजे अत्यंत योग्य लागतं आणि त्या नियोजनाला साथ करणारे सर्व संयोजक, कारण संयोजकांशिवाय नियोजन होऊ शकत नाही आहे। आणि म्हणून ज्या वेळेला आपली सगळी मंडळी भेटली त्यानंतर आम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलेत, आपण सगळ्यांनी रूपरेषा सांगितलीत। आम्ही सांगितलं दिवाळीचा सण आहे, सगळी सुरत बडोदा अहमदाबाद मुंबई ठाणे पुण्यापासून आलेली सगळी चाकरमान्य मंडळी आणि त्यांचा असणारा हा उत्साह आणि खास करून जास्त मोठा उत्साह ह्या निजामपूर विभागामध्ये हे कोणाला नाकारता येणार नाही आहे। आता ह्याच्यानंतर मग आपल्याला मुंबईला आपल्या या निजामपूर विभागातल्या सामने भरवले जातात कुठच्या ग्राउंडवरती, ओळ मैदानावरती। गेल्या 2-3 वर्ष आम्ही तिथं जात असतो की आम्हाला निमंत्रण देत असतात आणि ही मंडळी सगळी त्या ठिकाणी येत असतात। तर मंडळी आता वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवर मंडळी गेल्या 2-3 दिवसापासून येत होते। माझा हा शेवटचा क्रमांक आहे, बोला शेवट असलं का मग जे काय असलं ते बरं वाटतं आणि त्यासाठी मग हा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मतदारसंघ मोठा आहे आणि मग महाडवरून इथं यायला जवळजवळ 40 किलोमीटरच्या पुढं अंतर आहे की महाडपासून इथून तसं जास्त आहे, माणगावलाच 30 आहे, तिथून इथं 20 आहे, तर अशा प्रकारे एवढं अंतर। परंतु तुमच्या उत्साह खातर आणि तुम्ही दिलेल्या प्रोत्साहन खातर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथं खरं म्हणजे आम्ही आलेलो आहे। बक्षीस समारंभ हा वेगळा भाग आहे आणि मग आजचा हा उत्साह पाहून पुढच्या वर्षी तुमचं नियोजन आणखीन चांगलं असणार आहे याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही आहे। आणि याच्यामध्ये मला वाटतं इथे आलेली इंडस्ट्रील आणि खास करून पॉस्को कंपनीची कृपा आपल्या मंडळीवरती जास्त आहे, म्हणूनच हे सगळं आपण करू शकलेलो आहे। ही त्यातला तेवढाच भाग आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही आहे। इतर जे काय आता मग सांगितलं आपण की कुर्मेने जे काय आपल्याला ज्या चॅनलवरती दाखवण्याचं काम केलेलं आहे की संपूर्ण देशामध्ये जे चॅनल पाहतील आणि त्यावेळेला
जे आपल्या NPLचं नाव येईल तेव्हा काय लोक बुचकळ्यात पडतील, NPL नेमकं काय आहे, हा कुठला नवीन काय काढलेला आहे. त्यावेळेला आमच्या या रायगड जिल्ह्यात आणि खास करून माणगाव तालुक्यामध्ये आणि निजामपूर विभागाचं नाव निघणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. आणि म्हणून ज्याने ज्याने योगदान दिलेलं आहे त्यांना तर देणंच गरजेचं आहे, तो आपलं हक्क आहे. कारण त्यांच्यामुळे आज आपण एवढ्या पब्लिकला इथं बोलू शकलो, एवढ्या संघांना बोलू शकलो, एवढे कार्यकर्ते इथं जमा होऊ शकलेत आणि त्याच्यामुळे आज त्यांनाही तेवढं धन्यवाद देणं गरजेचं आहे. आमच्या या गावच्या सरपंच उपसरपंच ताई त्याही या उत्साहाखातर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या महिला भगिनी. आणि मग पुन्हा एकदा व्यासपीठावरील असलेले सर्व विविध पक्षाचे आमचे मान्यवर सहकारी मित्रमंडळी आणि तुम्ही सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा आमदार या नात्याने धन्यवाद देतो. अजून 4 वर्ष आपल्याला बाकी आहेत, कारण याच महिन्यामध्ये 1 वर्ष आपल्याला पूर्ण झालेलं आहे. 4 वर्षामध्ये बऱ्याचशा काही घडामोडी होणार आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरेचसे लोक वाट पाहत आहेत वेगवेगळ्या प्रकारची, परंतु आम्हाला कल्पना, आम्हाला खात्री आहे की तुमच्या गोरगरिबांचे आशीर्वाद ती शिदोरी घेऊन आम्ही चाललो आहे. आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे प्रेम, हे सहकार्य असंच या आम्हा सगळ्या मंडळींच्या पाठीवरती ठेवावं. तुम्हाला लागणारं जे सहकार्य आहे यथाशक्ती यथासांग सगळेच मंडळी करतायत त्याप्रमाणे करूया. आणि त्यानंतर ठीक आहे, आता जागेचे भाव तर तुमच्या गगनाला भिडलेले आहेत त्याच्यामुळे ग्राउंडचं काय आम्ही तसं डायरेक्ट तुम्हाला आश्वासन नाही देऊ शकत. आम्हाला कल्पना आहे. मला एक दोघं काही मंडळींनी सांगितलं नेमकं आपण काय करू शकतो, तर बोललो ठीक आहे. त्याच्यानंतर तो विचार आपण जरा वेगळ्या प्रकारे बसून आपण तो करण्याचा प्रयत्न करूया. कारण तालुक्याला एक क्रीडा संकुलन निर्माण होतं ते खर्डीच्या तिथं, चव्हाणवाडीच्या तिथं ते बांधलेलं आहे. त्यानंतर हे जे काय आपण इथं आज जे एवढ्या मोठ्या प्रमाणात सामने भरवतोय त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह असतो की जर आम्हाला ग्राउंड मिळालं, आम्हाला इथं जर छोटासा स्टेडियम मिळाला, आम्हाला बसण्यासाठी इथं थोडीशी जागा मिळाली, ह्या काय भावना असतात ह्या आम्ही तुमच्या समजू शकतो. यथासांग यथाशक्ती पुढं पाहूया. पहिलंच वर्ष आहे, अशा अनेक वर्ष आपल्याला जायचे आहेत पुढे. पुढच्या वर्षासाठी आत्ताच तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खास करून आमची बुजुर्ग मंडळी आहेत की कोणेकर मामांसारखे, आमचे पोळेकर मामांसारखी ही मंडळी की जुनी मंडळी आहेत, आज 3 दिवस इथं पाहत आहेत. आता त्यांची इच्छा काय वेगळी असू शकते, पण त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे की या इथं आमच्या या तरुण पिढीला शुभाशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा या मान्यवरांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब, आपण अत्यंत चांगलं मार्गदर्शन सर्व खेळाडूंना केलेलं आहे. काल तटकरे साहेबसुद्धा इथे येऊन गेले, आदितीताईसुद्धा येऊन गेल्या आणि आपल्याला कल्पना देतो त्यांनी पुढच्या ॲडिशनला 2 संघ आम्हाला बुकिंग करून टाकलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की 8 संघ आहेत, पुढच्या वर्षी 10 करा. आणि आमची अपेक्षा आहे पुढच्या वर्षी आपलासुद्धा एक संघ इथे या स्पर्धेसाठी असेल आणि ही आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि साहेब, एक आपल्याला विनंती आहे आमची की आपण महाराष्ट्राच्या विधान मंडळात आमदार म्हणून कार्यरत आहात आणि आपल्या पक्षाची सत्ता आहे. मुंबईमध्ये जे आंतरगाव क्रिकेट असोसिएशन, आपले 84 गावाचं आंतरगाव क्रिकेट असोसिएशन आहे, त्यांना मैदान मिळणं थोडंसं अवघड झालं आहे. त्या मैदान मिळण्यासाठी थोडीशी भाडेतत्वावर जे मैदान आपण मिळवतो, वाढसुद्धा झालेली आहे, त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहे, ही अपेक्षा बाळगतो आणि पुढच्या बक्षीस समारंभाकडे वळतो. सर्वप्रथम